अहो तुमच्या मुलानंतरची मुलं राव कामाला लागली, तुमचं सुशिक्षित बेकार फिरतंय गावामध्ये, काही प्रयत्न केले की नाही केले? हो काय झालं? आमचा अर्ज पुढं सरकत नाही. सरकल, वजन ठेवा. आता अर्ज कागदाचा असतो, वजन ठेवल्यावर जाग्यावर थांबला पाहिजे, पण ठेवल्या ठेवल्या सरकतो. ही मराठी. तसं मृत्यू लोकीचे उफराटे. म्हणायचा आहे वाढदिवस, पण तेवढे दिवस आयुष्यातले कमी झालेले असतात. आणि म्हणून वाढदिवस शब्दापेक्षाही अभिष्ट चिंतन सोहळा हा शब्द अधिक संयुक्तिक आहे. कारण ज्या व्यक्तीवर आपलं जीवापाड प्रेम आहे, तुमची बरीचशी शिष्य मंडळी आली, मी सगळ्यांना पाहिलं, ती व्यक्ती त्याचं नियोजित आयुष्य जगतच असते. पण त्या नियोजित आयुष्यामध्ये काही अनिष्ट घडू नये म्हणून सर्वांनी इष्टदेवाकडे केलेली सामुदायिक प्रार्थना, याचं नाव अभिष्ट चिंतन सोहळा. विठ्ठल तेव्हा 3 दिवसापासून ही इष्टदेवाकडे सामुदायिक प्रार्थना चालू आहे. आज त्यातला 3रा दिवस. कोणी आयुष्य आणून देत नाही, आपलं हिसकावूनही नेत नाही. लक्षात ठेवा. जे नियोजित आयुष्य आहे ते आपण जगणारच आहोत, पण त्या नियोजित आयुष्यामध्ये काही अनिष्ट घडू नये याकरता हा अभिष्ट चिंतन सोहळा आहे. आणि एक लक्षात ठेवा, ज्याची गरज समाजाला आहे त्याला आयुष्य कमी आहे. ज्याच्यासाठी समाज वैतागून गेलेला आहे ते प्रत्येकाच्या 10व्याला हजर आहे. तुम्हाला चांगलं माहिती आहे. सगळे सत्यनारायण घालायला तयार आहे, एवढी कटकट जाऊ द्या तरी ते मरत नाही. आणि ज्याची गरज आहे ते जास्त दिवस जगत नाही. सज्जनाची गरज आहे. 22च वर्षात गेले ज्ञानेश्वर महाराज. हे काही जाण्याचं वय आहे का? ज्याची गरज आहे त्याचं आयुष्य कमी सांगतो. तुकोबारायची गरज आहे, 42व्या वर्षी गेले. मग ज्ञानेश्वर महाराज 16व्या वर्षी समाधी घेत होते. चाहूल लागली तिन्ही भावंडांना. निवृत्तीनाथ म्हणाले, अरे एवढी घाई करू नको ज्ञानराजा. अरे कधी गुरुदक्षिणा मागितली का बाबा? 2 वर्षे माझ्याकरता थांब. ठीक आहे दादा. सोपान काका म्हणाले, मोठ्या भावाचं ऐकताना माझं काय, माझ्याही करता 2 वर्ष. ठीक आहे. मुक्ताबाईनं हट्ट धरला, दादा अरे भाऊ बिजेला तरी कधी आग्रह केला का रे लाडक्या बहिणीनं? मग काय पाहिजे? 2 वर्ष माझ्या करता. मुक्ताबाईचे 2, सोपान काकाचे 2, निवृत्तीनाथाचे 2, तिघाई भावाचे 2-2 वर्ष मान्य केले. आणि पुन्हा ज्ञानोबाराय 6 वर्षे थांबले. मग 22व्या वर्षी समाधी. कदाचित मला वाटते, माऊली बंद करा दे, माझ्याशिवाय कोण सांगते तुम्हाला एवढं हक्कानं? हा त्यातलाच प्रकार आहे. ही जेवढी चाहते मंडळी आलेली आहे ते तेवढ्याचसाठी की पांडुरंगा आमच्या आयुष्याचा 1-1 दिवस घ्या, पण माऊलीला जास्त दिवस जगू द्या. याचं नाव अभिष्ट चिंतन सोहळा. विठ्ठल तुमचं महत्व तुम्हाला माहित नाही. गाईच्या दुधाची किंमत वासराला कळत असते, तसं समाजाला तुमची किंमत तुम्हाला काय माहिती? अतिपरिचय झाला म्हणजे महत्व कळतच असं नाही. अतिपरिचयात अवज्ञा भवती. म्हणून जावाई पाहिजे बरं का जॅकेटवाले, पण दूरचा पाहिजे. दूर जवाई देव बराबर, गाव जवाई आधा.
दूरचा जावाई पाहिजे तोही 4-2 वर्षाने येणारा पाहिजे. सासू नाचायचीच राहते. हा ना, जमलं ते. घालीन लोटांगण वंदेन चरण डोळ्यानं पायीन जावायाला. पण जावाई 4-2 वर्षानं येणारा पाहिजे. जावाई जर दिवसात 4-2 वेळा येत असेल, सासू वैतागून, ए जावाया, ते तांबडी बादली भरली नळावर, हा आण माझीच आहे येताना. इतका दर्जा खाली जातो. अति परिचय खोटा मान राहत नाही. तसा नरदेहाचा आणि आपला अति परिचय झाला म्हणून देहाचं महत्व आपल्याला नाही. अरे एका श्वासाची, मी त्या दिवशी उल्लेख केला होता, एका श्वासाची किंमत करता येत नाही महाराज. नरदेहाचा जो एक श्वास आहे त्या श्वासाची किंमत करून दाखवा. मी त्या दिवशी बोललो 100 एकर जमीन अर्ध्या एकरात वाडा, मुलं बाळ, म्हातारं खाली टाकलं, म्हातारी जवळ बसून रडत होती. कसं होईल आता, 100 एकर जमीन आहे, वारसदार कोण नाही. म्हातारं गरम डोक्याचं होतं, मेलो नाही अजून, आण गावात लोक बोलून आणलं, प्रतिष्ठित लोकांना बोलवून, आणि पुतण्याच्या नावानं पत्रक तयार झालं, दत्तक पत्र. हातात पेन दिला, माऊली इथे सही करा बाबा. म्हाताऱ्यानं सहीसाठी पेन टेकवला आणि बिना सहीचा मेला. आता माझा प्रश्न आहे, 100 एकरातलं किती एकर विकल्यावर सही पुरता एक श्वास टाकेल? एक एक श्वास जात है 3 लोग का मोल. त्रैलोक्य एकीकडे, नरदेहाचा एक श्वास एकीकडे. असे 21,600 श्वास आपले दिवसाला चाललेले आहे. माणूस बसला म्हणजे 12 चालतात मिनिटाला, आणि चालायला लागला की 1.5 पट होते, 18 जातोय. झोपलं म्हणजे 24, आणि जास्त झाल्यावर तू काय समजला, हे 30 वर येते. बैठे 12 चलत 18 सोती जाए 24, और मध्य महासमय थुण में सास चलत है 30. बैठे 12 चलत 18 सोती जाए 24. तसं मिनिटाला 15 सर्वसाधारण गती दिली. हा 21,600 मिनिटाला 15 म्हटल्यावर 60 मिनिटाचे 900 होतात. 15 गुणिला 60 बरोबर 900. आणि मग 12 तासाला 900 नी गुणा, 1200 1200 12 9 108, म्हणजे 10,800 दिवसाचे आणि 10,800 रात्रीचे. असे 21,600, 21,600 दम जात है दिन रात. रात्रन दिवस मिळून 21,600 श्वास आपले चालले. 30 दिवसाचा महिना, 12 महिन्याचं वर्ष, 100 वर्षाचं आयुष्य. घरी गेल्यावर हिशोब करा, एका श्वासाची किंमत होत नाही. अति परिचय झाला या देहाचा आणि आपला, म्हणून आपल्याला महत्व नाही. मग या नरदेहाचं महत्व कोणाला? स्वर्गीचे अमर इच्छितात देवा. स्वर्गीचे अमर इच्छितात देवा. स्वर्गीचे अमर इच्छितात देवा. स्वर्गीचे देवा. स्वर्गीचे अमर इच्छितात देवा. स्वर्गीचे अमर इच्छितात देवा. स्वर्गीचे अमर इच्छितात देवा. स्वर्गीचे अमर इच्छितात देवा. तुला की बाबा जन्म मृत्यूला की बाबा जन्म. नारायण नामे प्रभु जीवन मुक्त. नारायण नाम नाम प्रभु जीवन मुक्त. जन्म मृत्यूला की नारायण नाम
कोणाला स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म आमा. शाहीर तुम्ही वर या हो, वर या. मला खरंच आवड आहे पण ते कोणी 6चं सांगितलं ना 7 पर्यंत ऐकायचं होतं. या या इकडे. अरे आता कोणालाच माहित नाही आता विषय निघाला. माझे वडील शाहीरच होते. लहानपणी आम्ही ते डफावर थाप टाकायचे वडील. शाहीर हा महाराष्ट्राचा शिवाजी राजाचे करतो गुणगान. हे आम्ही लहानपणी ऐक म्हणून तुमच्याबद्दल आवड. या बसा. विठ्ठल 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 भगवान की जय की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. देशमुख बसा आता जिथं जा. खुर्ची पाहिजे का त्यांच्या हो ना. या या या. देशमुखांना टिकल का खुर्ची पहा वजना म्हणून दडीवर सगळे परिचित असल्यामुळे चालतात. आता काय कीर्तन मी जे बोलतो त्याला कीर्तन समजा. आता विठ्ठल अतिपरिचयात अवज्ञा भवती. अतिपरिचय झाला म्हणून नरदेहाचं महत्व आम्हाला नाही. अरे मग हे नरदेहाचं महत्व कोणाला? स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा आणि मृत्यू लोकी व्हावा जन्मा महा. बरं का शाहीर. आता एका चरणावर कीर्तन होईल कारण फार मोठा प्रश्न आहे. स्वर्गीचे अमर आणि मृत्यू लोकी व्हावा जन्म आमा. गुरुजी आपल्याला शाळेत शिकवायचे ना जोड्या लावा. इकडे स्वर्ग इकडे मृत्यू. स्वर्ग लोक मृत्यू लोक. स्वर्गातल्या सुविधा मृत्यू लोकातल्या असुविधा ह्या जोड्या ना पुढे. स्वर्गातल्या सुविधा सांगतो. अमरत्व सिंहासन, ऐरावतासारखं वाहन, अमरावती राजधानी, उत्तम प्रतीचे घोडे. तसंच होते. उच्च स्रवाखाचे खोलणीये माऊली सांगतात. कल्पतरूचे बगीचे, चिंतामणीचा भूमिका, कामधेनूची खिल्लार, रंभा तिलोत्तमा उर्वशी मेनका नृत्य करायला आणि अमृत प्यायला. ह्या झाल्या स्वर्गातल्या सुविधा. अमरत्व सिंहासन आहे स्वर्गामध्ये बरं का माऊली. ऐरावतासारखं वाहन आहे. राजधानी भोण अमरावती. कल्पना केल्यावर पूर्तता हो त्या वृक्षाचे बगीचे आहे कल्पतरूचे. चिंतामणीच्या भूमिका आहे. चिंतामणी म्हणजे जर कोणाजवळ असेल तर चिंतामणीचं ते जागा सारवायची देवाऱ्या पुढे. तिथं चिंतामणी ठेवायचा, पूजा करायची सूर्योदयाच्या वेळी. आणि 2-4 पोते नोटा 500च्या उसने आणा, त्याच्यावर ढीक टाका आणि सगळ्या जुन्नर तालुक्यात दौंडी द्यायची. ज्याला ज्या साधनाने नेता येईल नोटा सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत घेऊन जाणे. कंटेनरनं नेऊ द्या तरी सूर्य मावळल्यावर टाकलेला ढीक तेवढाच शिल्लक राहतो. त्याला म्हणतात चिंतामणी. त्याच्या भूमिका आहे. कामधेनूची खिल्लार आहे. कामधेनू म्हणजे काम म्हणजे इच्छाधेनू म्हणजे गाय एवढाच अर्थ त्यामध्ये आहे. मालकाची इच्छा पूर्ण करण्याची क्षमता ज्या गायीमध्ये आहे ती कामधेनू. आपली जर्सी कामधेनू नाही. 27 लिटर दूध देत असेल तरी होईल काय कामधेनू. तरी होईल काय कामधेनू. तरी होईल काय कामधेनू. बहुत तडे जरी झाली म्हैस गाय. झाली म्हैस गाय. जरी झाली म्हैस गाय. झाली म्हैस गाय. काय कामधेनू. काय कामधेनू. तरी होईल काय कामधेनू. उदंड त्या गायी म्हशी. उदंड त्या गायी म्हशींचे. उदंड त्या गायी म्हशी. उदंड त्या गायी म्हशींचे. परित्या निराळा कामधेनू. परिता निराळा कामधेनू. परिता निराळा कामधेनू.
कामधेनू, त्या कामधेनूची खिल्लार आहे. पुन्हा मनोरंजनाला रंभा, तिलोत्तमा, उर्वशी, मेनका हे करमणुकीला आहे. तिथं मृदंग आणि वीणा आहे, तबला आणि पेटी नाही. हे पौराणिक वाद्य. तिथेही देवाच्या दरबारात सुद्धा इंद्रवादीन मृदंगम, देवाचा राजा इंद्र पखवाद वाजवतो. प्रल्हाद स्थानधारी तलगतितया चौद्धवकांशधारी वीणाधारी सुरर्षि स्वरकुशलतया रागकर्ता अर्जुनो भूत इंद्रोवादी मृदंगम जय जयकार कीर्तनेते कुमार यत्ताग्रे भाववक्ता सरसरचनया व्यासपुत्रो बभूव. इंद्रवादीन मृदंगम. स्वर्गात करमणुकीसाठी वीणा आहे, मृदंग आहे. बाजही ताल पखावज वीणा. तिथली करमणूक स्वर्गातलं चालू आहे आपलं. बाजही ताल पखावज वीणा नृत्य करै अप्सरा प्रवीणा रंभादिक सुर नारी नवीना सकल असम सरंकला प्रवीणा करै गान बहुतान तरंगा बहुविधी क्रीडै पाणी पतंगा. हे स्वर्गातलं. पुन्हा उत्तम प्रतीचे घोडे बसायला आहे, अमृत प्यायला आहे. एवढ्या सुविधा स्वर्गात आहे शाहीर. आता मृत्यू लोकाचा विचार करा. तिथं अमरत्व सिंहासन आहे, इथं 5-5 वर्षानं बदलणारा आसन आहे. तिथं ऐरावतासारखं वाहन आहे, इथं रॉकेलवर चालणारी जीपगाडी आहे. तिथे कल्पतरूचे बगीचे आहे, इथे येड्या बाबुळे आहे. चिंतामणीच्या भूमिका आहे, इथं डांबरी रोडला खड्डे आहे. तिथं कामधेनूची खिल्लार आहे, इथं जर्सी गाईची खोंड आहे. तिथे अमृत प्यायला आहे, इथं तुम्हालाच माहित आहे. अरे मग एवढ्या सुविधा स्वर्गात आहे आणि एवढ्या असुविधा मृत्यू लोकात आहे, तर तेवढ्या सुविधा सोडून असुविधा असणाऱ्या मृत्यू लोकात येतीलच कशाला? आणि येत नाही तर मग लिहिलं कशाला? स्वर्गीचे अमर इच्छिताति देवा, स्वर्गीचे अमर स्वर्गीचे अमर इच्छिताति देवा, अमर इच्छिताति देवा. मृत्युलोकी भावा जन्मा, मृत्युलोकी भावा जन्मा, मृत्युलोकी भावा जन्मा. दुसरा एक विचार करा. ज्या देहाची ते अपेक्षा करतात स्वर्गातले देव, माणसाच्या देहाचा आणि देवतांच्या देहाचा विचार करा. मलमुक्त देहाचे देव आहे, मलयुक्त देहाचा मानव आहे. ते एक प्रसंग सांगतो माऊली. शुकाचार्याच्या पुढे रंभा आली. रंभा येवणी वाघ विलास वचने बोले सुकेंद्रा प्रति माना ही विनंती मनातनधरा संदेह द्यावी रती ब्रह्मा विष्णू सर्व युवती आधीनकी वर्तती. अहो ब्रह्मदेवाचं लग्न झालं, विष्णूला लक्ष्मी आहे, शंकराला पार्वती, तुम्ही घ्या उरकून. शुकाचार्य म्हणाले, रंभा संसारी सुख वाटते तरी तया योगी कसे त्यागिती. टाकून निज मंदिरा दरकुटी दुःखासी का भोगिती. टाकून गिरजे शंकर कशाचं गेला वना. रंभे जाय लवकरी उगीच कागे मांडली वल्गना. रंभेला वाटलं हे माईच्या पोटात 12 वर्षे होतं म्हणून वैतागलेलं दिसते. तेव्हा रंभा पुन्हा विनंती करू लागली. रंभा म्हणे, शुक मुनी ऐक माझी या उत्तरा. नारी ज्या इतरा तसे गणितसे कैसनी योगेश्वरा. तया पोटी मल वहा तसे विमल के आमिच देवांगना. चिरी या उदरा सुगंध धमके विश्वास आणि म्हणा. आणि रंभेनं जेव्हा पोट फाडलं, स्वच्छ पिंजलेला कापूस आणि सुगंध सुटला. शुकाचार्य बघू लागले. रंभेला वाटलं आता होकार देते हे. रंभा तुला उशीर झाला, मी तर 6ला झालो. नाही, उशीर असा झाला म्हणतोय मी, तुझ्या पोटामध्ये इतकी चांगली व्यवस्था आहे, हे जर मला आधी कळलं असतं ना तर मी तुझ्या पोटी जन्म घेतला असता, तू माझी माय झाली असती, मी तुझं बाळ. शुक म्हणे, रंभा ऐक माझे या उत्तरा. पूर्वी हे न कळते मनात पुरते येतो तुझ्या उदरा. ऐकुणी मुनी वाक्य रंभा अत्यंत कोमा गेली. मी दासी तुमची म्हणून या रंभा चरणांबुजी लागली. मी का सांगतो? मलमुक्त देहाचे देव. आता आपल्या देहाचा विचार करा. चांगल्या पदार्थाचं वाटोळ करायचा कार्यक्रम माणसाचं शरीर करतंय. उगाच सेंट वगैरे लावून बसतात बरं का शाहीर, म्हणून बरं वाटते एकमेकाजवळ.
नाही तर थोडा विचार करा, जर माणसाला वरचं कातडं नसतं, वरी चर्म घातले रे, जर कातडं नसतं तर दोन गोष्टी घेऊन देशमुख माणूस फिरला असता, केरसुणी आणि काठी. कारण आतलं मटेरियल पाहून गावगावचे कुत्रे धावले असते. बिगर कातड्याचा काठी, दिवसभर माश्या बसल्या असत्या केरसुणी. किती चांगले पदार्थ असू द्या, एकदा याची संगती लागू द्या. पोटी घालता दिव्यान्न, काही विष्टा काही वमन, भागीरथीचे घेता जीवन तरी होय लघुशंका. किती चांगले पदार्थ खा, तरी त्या पदार्थाचं वाटोळ करायचा कार्यक्रम आपला देह करतो. तोपर्यंत लाईन आहे, तीर्थ द्या तीर्थ द्या तीर्थ द्या. यानं तीर्थ घेतलं की थोड्या वेळात लघवीत रूपांतर होते. पोटी घालता दिव्यान्न, काही विष्टा काही वमन, भागीरथीचे घेता जीवन तरी होय लघुशंका. ते धुंडा महाराज एक गोष्ट सांगायची बरं का माऊली. पंढरपूरची यात्रा संपली, शाहीर हे नीट ऐका. पंढरपूरची यात्रा संपली आणि रात्री 12 ते 2 डुकरांनी मीटिंग घेतली पंढरपूरच्या. सर्वांना अधिकार आहे, कोण घेईल आता काय सांग. 12 ते 2 डुकराची मीटिंग, मोठा डुकर अध्यक्ष झाला. आणि त्या मोठ्या डुकराने विचारलं, का रे हे माणसं आता गेले गावाकडे, पण आपण दिसलो म्हणजे दगड मारतात, नाकाला उपरणं लावतात, रुमाल लावतात, आपल्याला झिटकारतात, आपण एवढे वाईट आहो का. मोठं डुकर बारक्या डुकरांना म्हणतं, अरे माणसं माणसं म्हणजे काय. डुकर म्हणले, काय माणसं म्हणजे आपल्या स्वयंपाकाचे भांडे. त्यांच्या मीटिंग मधलं सांगतो हे. आपण ज्याला एवढा पवित्र देह समजतो, डुकर आपल्याला त्याच्या स्वयंपाकाची भांडी समजतात, हे लक्षात ठेवा. डुकराचा स्वयंपाक कुठं असतो. शुक्रासी विष्टा माने सावकाश, शुक्राची विष्ठा माने सावकाश, शुक्राची विष्ठा माने सावकाश, शुक्राची विष्ठा माने सावकाश. निष्ठानाची त्यास काय गोडी, निष्ठानासी त्यास काय गोडी, निष्ठानासी त्यास काय गोडी. चांगल्या पदार्थाचं वाटोळ करायचा कार्यक्रम आमचा देह करतो. घाणेरडा देह, दुर्गंधीयुक्त देह, मग या देहाची अपेक्षा मलमुक्त देहाचे देव करतीलच कशाला. आणि करत नाही तर मग लिहिलं का. स्वर्गीच्या अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. याची 2 कारण आहे माऊली. पहिलं कारण परिवर्तनशीलता आणि दुसरं कारण कर्म स्वातंत्र्य. कर्म स्वातंत्र्य मानव जन्मात आहे, तिथे नाही. तिथे फक्त डबे खायचे आहे, तयार इथं करायचे आहे. म्हणती संसारी जन्मीजे, यज्ञाधिक कर्म कीजे, आणि मग स्वर्ग सुख भोगीचे मनोहर. डबे तयार करायचे. जर तुम्हाला सारस बागेत जेवायचं असेल तर डबा वडगावला तयार करायचा. तिथं जाऊन जेवताय ते परिवारासहित जा, पाण्याच्या बाटल्या घेऊन जा, डबे सोडा, जेवण करा. पण तुम्ही जर डोकं चालवलं, गार होतोय स्वयंपाक न, तिथं 3 दगडाची चूल मांडून सरपण पेटवलं तर वॉचमॅन काठी घेऊन धावलाच का. डबे वडगावला तयार करा, फक्त खाता येते सारस बागेत. तसं मृत्यूलोक म्हणजे डबे करायचा कार्यक्रम आहे, सारस बाग म्हणजे स्वर्ग आहे. म्हणती संसारी जन्मीजे, यज्ञाधिक कर्म की जन्म स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. डबे संपले की पुन्हा तयार करता येत नाही. मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची मोठी उतरेन, येऊ लागते माघारे मृत्यूलोका. इथंच यावं लागतं. हे कर्म स्वातंत्र्य एक. दुसरं परिवर्तनशीलता. परिवर्तनशीलता माणसाच्या देहात आहे, त्यांच्या नाही. कल्पना करा बरं का माऊली, कल्पनेला काही खर्च येत नाही, घाबरू नका तुम्ही. डाव्या भागाला 1-1 किलोचा चांदीचा गोळा, डोक्या एवढे ढीग आहे शाहीर. आणि निवेदकाने सांगितलं, निवेदक तयारच आहे, ए बा तुम्ही इतक्या लांबून आमच्या गुरुजीच्या कार्यक्रमासाठी आला, विनमुख जाऊ नका, 2 पैकी 1 गोळा सप्रेम भेट. सांगा काय डोकं चालवतील माणसं, इमानदारीने बोला. प्रत्येक जण म्हणत, हे लोखंड कुठे मिळतील का 10 रुपयाला भंगारला. चांदी 1 लाख रुपये किलो.
प्रत्येक जण चांदीच्या गोळ्यावर टपलेला असेल, पण ज्याच्याजवळ परीस आहे त्याच्या पाया पडा, तो चांदीला हात लावणार नाही. कारण चांदीला परीस घासला तरी चांदीचं सोनं होत नाही, लोखंडाला लागल्या बरोबर सोनं होते. त्याला माहिती आहे, फक्त उचलेपर्यंत लोकाला 10 रुपये किलोचं लोखंड दिसणार आहे, पण खिशात टाकलं आणि खिशातल्या परिसराला लागलं की पठ्ठ्याजवळ 82 लाखाचं सोनं होणार आहे. तसं माणसाचा देह म्हणजे लोखंडाचा गोळा, देवतांचा देह म्हणजे चांदीचा गोळा, आणि पृथ्वी तलावरचा परीस म्हणजे साधू संत. म्हणून मृत्यूलोकी व्हावा जन्म, मृत्युलोकी व्हावा जन्म, मृत्युलोकी व्हावा जन्म. स्वर्गीच्या मन इच्छितात देवा, इच्छिता देवा, मन इच्छितात देवा, इच्छिता देवा. मृत्युलोकी व्हावा जन्म, मृत्युलोकी व्हावा जन्म, मृत्युलोकी व्हावा जन्म. बस, इथपर्यंत आलो आपण. बरोबर करू. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, का परिवर्तनशीलता मानवाच्या द्या. पशु की होत पण या नरका कछु ना होय. माणसाचं काहीच उपयोगाला येत नाही, जनावराचं काही वायाला जात नाही. जनावराच्या केसाच्या गोंगड्या होतात, आमच्या केसाचं काही होत नाही. हाडाचं खत होतं, आमच्या हाडाचं काही होत नाही. जनावराच्या कातड्यापासून चपला मोठा जोडे, आमच्या कातड्याचं काही होत नाही. शेणानं घर सारवलं म्हणजे स्वच्छ होतं. मी काय बोललो का? पशु की होत पण या नरका कचू ना होय. पण एक बार नर करणी करे सो नरका नारायण होय. ही परिवर्तनशीलता मानव जन्मात आहे. आणि म्हणून स्वर्गीची अमर इच्छिताती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्मा. ठीक आहे, 7:30 वाजले. मृत्यू की व्हावा जन्म, मृत्यू लोकी व्हावा जन्म. झाला तुमचा जन्म, मृत्यू लोकात मानव जन्म मिळाला. मग करणार काय? नारायण नामे हो जीवन मुक्त, 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 नारायण नामे हो जीवन मुक्त. कीर्तनी आनंद गाऊ गीती, कीर्तनी आनंद गाऊ गीती, नारायण नामे हो जीवन मुक्त, नारायण नारायण नामे हो जीवन मुक्त. कीर्तनी आनंद गाऊ गीती, कीर्तनी आनंद गाऊ गीती, नारायण नामे हो जीवन मुक्त, नारायण नामे अरे एक एक हिरा आहे आमच्या संप्रदायात. आनंद आहे. मानव जन्म मिळाला, मग तुम्ही करणार काय? कीर्तनी अनंत गाऊ गीती, नारायण नामे हो जीवन मुक्त. हा आनंद फक्त इथेच आहे. एक महाराष्ट्र सोडा, हे परप्रांतात नाही. आणि महाराष्ट्राचं महत्व बरं का शाहीर, महाराष्ट्र सोडून गेल्याशिवाय कळत नाही. जातात माणसं देशमुख तीर्थयात्रेला, आणि गेलंच पाहिजे. तिथं गेल्यावर बरोबर पुजारी ओळखतो, टोप्या आल्या महाराष्ट्रातून, पडदा पाडलाच. रुको भगवान सो रहे. आता भगवान झोपला तर पुजारी उठल का सकाळी? खरं सांग. पण ह्या टोप्या तिथेही डोकं चालवतात. टोप्या कोणी घालतात का? ज्यांना डोके आहे ते टोप्या घालतात, आणि ते टोपीतलं डोकं वापरतात. अजी बहुत दूर से आए, महाराष्ट्र से आए, कुछ करो, दर्शन तो होना चाहिए. 100 रुपये निघालो. प्रत्येकाने 100ची नोट दाखवली की पडदा बाजूला. करो दर्शन. का? उठला म्हणतो देव. या बापाचा गडी आहे का? देव उसात दारे धरतो का? 100 रुपयात उठवतो.
आणि नाही उठला तर झोपला म्हणतो. मग आमच्या महाराष्ट्राच्या वारकऱ्याला वाटतं इतक्या लांबून आलोय का, एवढा खर्च केला तरी दर्शन 25 फुटावून. आपला विठोबा नाही का रे बरा. आषाढीच्या वेळेला 1 नया पैसा खर्च नाही. जर्मनच्या तटात आमटी भात खात ज्ञानबा तुकाराम नाचत नाचत जायचं आणि तिथं जाऊन आपल्या देवाच्या पायावर डोकं ठेवायचं. त्याचे पायी घाल मिठी बोलले की जग जेठी. त्याचे पाय घाला मिठी बोलणे गे जग जेठी. त्याचे पायी घाल मिठी बोलले की जग जेठी. त्याचे पाय घाला मिठी बोलणे गे जग जेठी. भाव एकासाठी खांदावा हे आपुल्या, खांदावा हे आपुल्या. त्याचे पायी घाल मिठी बोलणे की जग जेठी. भाव एकासाठी खांदावा हे आपुल्या. भावासाठी खांदा आपुला. भावासाठी खांदा हे आपुला. त्याचे पायी घाल मिठी जग जेठी. भावासाठी खांदावा हे आपुल्या. पायावर डोकं टेकून दर्शन घेता येतं ते फक्त महाराष्ट्राच्या दैवताचं. ते बहिणाबाई चौधरींनी 2 ओळीमध्ये 2 देवाची तुलना केली. साधी सरळ सोपी भाषा. आता आमची माऊली तर वेळेवर करते. नुसतं माईक जवळ उभं केलं का सगळ्या डोक्यात कविताच. काय फिटिंग आहे काय माहिती जुनी. तुमचे वडील असायचे हार्मोनियम. आपली लहानपणी यांना हे तेव्हा काही काहीचे जन्मही नसेल तेव्हाची गोष्ट आहे. आता माझंही 71 चालू आहे ना. तुमचे वडील हार्मोनियम वाजवायचे. माझं कीर्तन असायचं. मग तिथंच आमची विश्रांती यांच्याच घरी. ती जुनी पद्धत. बाजरीच्या भाकरी, आमटी, काय काय होतं ते, झोपायच्या कोदड्या असेल ना अजून. यांना कल्पना नाही बाबा, म्हणून आपली मजा आहे. 2 वळीमध्ये 2 देवाची तुलना. ते बहिणाबाई चौधरी म्हणजे ते तुम्हाला कविता पाठ आहे ते. तिची वलीशी चोच, त्याचे हात त्याचे बोट, तुला दिले रे देवाण 2 हात 10 बोट. ही बहिणाबाई. अमळनेरकर महाराजांच्या दिंडीमध्ये त्यांनी या पायी यात्रा केलेली. त्यांनी 2 ओळीत 2 देवाची तुलना केली. मजा पहा शब्दाची. सोन्या चांदीनं मडीला, मडीला त्यांची भाषा. सोन्या चांदीनं मडीला श्रीमंताचा बालाजी, शेतकऱ्याचा विठोबा पाना फुला मंदिराजी. सांगा काय काय चुकलं. म्हणून तुकोबाराने छातीला हात लावून तुका म्हणे आमा अनाथ कारणे, तुका म्हणे आमा अनाथ कारणे. तुझ्या मने आम्हाला दातारा. पंढरी निर्माण केली देव, पंढरी निर्माण केली देव. ऐसी चंद्रभागा ऐसे माती, ऐसी चंद्रभागा ऐसे पंढरी निर्माण केली देव. पंढरी निर्माण केली देव. ऐसी चंद्रभागा ऐसे माती, ऐसी चंद्रभागा ऐसे माती. ज्याचं कोणी नाही त्याचा विठोबा. आम्हा अनाथा कारणे पंढरी निर्माण केली देवे. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता. ऐसा विटेवर देव कोट. एक महाराष्ट्र सोडा हा आनंद इतर प्रांतात नाही. भारत सोडून जा, परदेशात नाही. त्याच्या पुढे मृत्यूलोक सोडून जा, स्वर्गात नाही.
हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा, विठ्ठल विठ्ठल हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, म्हणून स्वर्गीच्या अमर इच्छिता ते देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा का, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आणि इथं आल्यावर मग काय, नारायण नामे हो जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाऊ गीती. जगाच्या बापाला नाचवायची ताकद कीर्तनामध्ये आहे ना. नामदेव कीर्तन करी पुढे देव, नाचे पांडुरंग वगैरे वगैरे. नारायण नामे हो जीवनमुक्त, कीर्तनी अनंत गाऊ गीती. आता मृत्यूलोक सोडून स्वर्गात जा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गाच्या पलीकडे सत्य लोकात जा, तिथे हा सोहळा नाही. आपल्याला नाही माहिती, पण चंद्रभागेच्या वाळवंटात आषाढीच्या वेळेला दशमीच्या दिवशी 90 वर्षाचे म्हातारे 22च्या जवानाला लाजवील असे नाचतात पंढरपुरात. लुब्धली नादे लागली समाधी, लुब्धली नादी लागली समाधी, लुब्धली नादी लागली समाधी, लुब्धली नादी लागली समाधी, उड चढणार नारी लोकारे, उड चढणार नारी लोकारे, उड चढणार नारी लोकारे, उड चढणार नारी लोकारे. पंडित तानी योगी महानुभाव, पंडित मानी योगी नामभाव, पंडित तानी योगी महानुभाव, पंडित नानी योगी मानभाव. एकच चित्त साधकारे, एकच दिन साधकारे, एकच चित्त साधकारे, एकच दिन साधकारे. नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावली रे, नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावली रे, नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावली रे, नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावली लुब्धली नादे लागली समाधी, पुढ जन नर नारी लोकारे. पंडित ज्ञानी योग्य महानुभाव, एकच चित्त साधकारे, नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी. आणि तो सोहळा पाहण्यासाठी ब्रह्मदेव येतो बरं का माऊली, त्याच्या विमानानं येतो. फक्त आपल्याला तो दिसत नाही, त्याला आपण दिसतो. काही काही गाडीच्या काचा कशा असतात, डोळे चिकटून पाहत बाहेरचं तरी त्याला आतलं काही दिसत नाही. तसं ब्रह्मदेवाला आपण दिसतो, आपल्याला ब्रह्मदेव दिसत नाही. आणि तो पंढरपूरचा सोहळा वारकऱ्याचा पाहला की ब्रह्मदेव मृत्यू लोकातल्या लोकांच्या भाग्याचं वर्णन करतो. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा, धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा, धन्य मृत्यू लोक म्हणते भाग्याचा कैसा, धन्य मृत्यू लोक म्हणते भाग्याचा कैसा. कुणी वरवंटीचे सुख आस करती ब्रह्माधिक, धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा, धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा, धन्य मृत्यू लोक म्हणते भाग्याचा कैसा, धन्य मृत्यू लोक
देखुनी वाळवंटीचे सुख आस करती ब्रह्मादिक कोण सत्य लोकाचा मालक ब्रह्मदेव धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैचा मृत्यू लोकी व्हावा जल ते प्रमाण तुम्हाला पाठ नसेल पण पाहू ए ए ठीक आहे जमते का मला माहित होतं नाहीच म्हणणार आहे तुम्ही धन्य धन्य हरीचे दास धन्य धन्य हरीचे दास धन्य धन्य हरीचे दास धन्य धन्य हरीचे दास दया सुलभ गर्भवास तजा सुलभ गर्भवास दया सुलभ गर्भवास दया सुलभ गर्भवास ब्रह्मादिक करीती आस ब्रह्मादिक करीचे आस ब्रह्मादिक करीचे आस ब्रह्मादिक करीचे आस चित्ती आस भेटीची आस बेटीची चित्ती आस भेटीची सिद्धी आस बेटीची धन्य धन्य हरीचे दास 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 धन्य हरीचे दास दया सुलभ गर्भवास आस चित्ती आस भेटीची धन्य धन्य हरीचे दास हरीचे दास ब्रह्मादिक आता जमला पुरावा पुरावा धन्य धन्य हरीचे दास तया सुलभ गर्भवास ब्रह्मादिक करती आस चित्ती आस भेटीची म्हणून सत्य लोकाचा मालक ब्रह्मदेव सुद्धा मृत्यू लोकातल्या लोकांच्या भाग्याचं वर्णन करतो धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैचा पुन्हा एकदा महाराष्ट्र सोडा परप्रांतात नाही भारत सोडा परदेशात नाही मृत्यूलोक सोडा स्वर्गात नाही त्याच्या पलीकडे जा सत्य लोकात नाही सत्य लोकाच्या पलीकडे जा वैकुंठात सुद्धा नाही आणि जर असता तर त्यांनी अपेक्षा केली नसती वैकुंठीचे जाना इच्छिता तिथे सदा इच्छिता ते वैकुंठीचे जाना सदा इच्छिता ती वैकुंठीचे जन सदा इच्छिता वैकुंठीचे जन सदा इच्छिता वैकुंठीचे जाना सदा इच्छिता ती वैकुंठीचे जाना सदा इच्छिता वैकुंठीचे जन सदा इच्छिता वैकुंठीचे सदा इच्छिता येथे येती
वैकुंठातले सुद्धा. कारण हा सुख सोहळा स्वर्गात नाही, सत्यलोकात नाही, वैकुंठात सुद्धा नाही. म्हणून वैकुंठचे जन सदा इच्छिताती काय अपेक्षा करतात? कै येथे येते हरीचे दास. ते आपली वाट पाहून आहे माऊली. या म्हणतात तिकडे प्रवचन कीर्तन करायला कोण नाही. कै येथे येते हरीचे दास. पुन्हा अडचण आलीच, आता हे पाठ नसेलच तुम्हाला, पा जमलं तर माग माग म्हणा. वाट वैकुंठी पाहते, वाट वैकुंठी वैकुंठी पाहती वाट वैकुंठी पाहती. भक्त कैवा येथे येते, भक्त कैवा येथे येते. भक्त मेरा इथे भक्त मेरा दया जन्म मरण खंते, दया जन्म मरण खंते. तया जन्म मरण खंते, तया जन्म मरण खंते. नाही चित्ती परलोक, आई चित्ती परलोक, नाही चित्ती परलोक. आई चित्ती परलोक. धन्य धन्य हरीचे दास, 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 धन्य धन्य हरी हरीचे ते प्रमाणाला प्रमाण असली म्हणजे मग नाही का माऊली. पुरावा 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 पाहिजे. ते प्रकाश साठे महाराज छोट आहे, पण ते कुठून काढलं त्याने काय त्याचं आहे वाक्य, माझं नाही. ते प्रकाश साठे म्हणतात कीर्तनकाराच्या बोलण्याला पुरावा पाहिजे. जो कीर्तनकार पुरावा देत नाही त्याला पुरावा म्हणतात ते. म्हणून मराठी कळते. म्हणून 3 प्रमाण होऊन गेले आपल्या. ब्रह्मदेवाचंही झालं, धन्य धन्य हरीचे दास, तया सुलभ गर्भवास, ब्रह्मादिक करते आस, चित्ती आस भेटीची. वाट वैकुंठी पाहती, भक्त कैवा येथे येती, तया जन्ममरण खंती, नाही चित्ती परलोक. वैकुंठातले सुद्धा अपेक्षा करतात. इथपर्यंत आलो आपण. 6 ते 8 आहे ना, 15 मिनिट राहिले आता आमचे माऊली. अजून 15 वाढून घ्या. हा ठीक आहे, ठीक हो, जम करून घेऊ आजच्या दिवस. हा ना, हे पाहता हे समाजात ठीक आहे. हे लहानपणचे मित्र एकांतातच भेटले पाहिजे कधी बी. त्यांनाही जास्त बोलता येत नाही, मलाही जास्त बोलता येत नाही. ते तिकडे दोघंच पाहिजे खोलीत. हा ना, ते तुलसीदासजी म्हणतात अख्खं हिंदुस्तान माझं रामायण डोक्यावर घेऊन नाचतं. संत गोस्वामी तुलसीदास जी की जय, संत गोस्वामी तुलसीदास जी की जय, संत गोस्वामी तुलसीदास जी की जय. पण मी जर माझ्या जन्मगावला गेलो माझ्या वयाचे मित्र भेटतात. कवा आला रे तुळशा, म्हणून म्हटलं हेस मर. तुलसीजी म्हणतात मर जाओ जाओ नहीं, मर जाओ जाओ नहीं, जन्मभूमि के गाव, गुण दोष तो पूछे नहीं, पुकारे पिछले नाव. केव्हा आला रे तुळशा, केव्हा आला रे तुळशा. पण त्या तुळशात जी मजा आहे ते तुळशीदास स्वामी मध्ये मजा नाही. यशोदेसाठी देव का रडायचा बरं सांगतो. 2-3 सांगतो. आता बालमित्रच आहे आम्ही सांगतो. द्वारकेचा राजा झाला बरं का. द्वारकेचा राजा झाला, देवाचं लक्ष लागत नाही. कारण आईला सांगितलं होतं तर देव की माता, माँ कभी जिंदगी में थाली परसोगी तो मेरी कसम है थाली में गोरस नहीं रखना माँ.
बरेच दिवस नियम पाळला, पण एक दिवस आईनं वाढलं ना त्याच्यात दूध भात दही, ते बघितलं आणि ताट दिलं सारून. ताट सारून दिलं बरं का माऊली. मायच्या हातचे जे पदार्थ असतात ना त्याला अमृताची गोडी असते. अरे साधी पिठलं भाकरी असू द्या, मायनं स्वयंपाक केला नसतो, लेकरासाठी त्याच्यात प्रेम ओतलेलं असते, हे लक्षात ठेवा. पुन्हा नाही ते आनंद पुन्हा नाही. म्हणून दही भात पाहाला ताटात दिलं सारून ताट जाऊन. द्वारकेचा राजा रडतो महालाच्या कोपऱ्यात जाऊन. देवकी मातेनं उद्धवजीला, उद्धव अभी थाली परोसी है लेकिन कृष्ण ने भोजन नहीं किया, रो रहा दीवाल के पास जाके, माँ मैं अभी पूछता हूँ. आणि मग तिथे आले. भगवान माँ देवकी ने कहा है कि आपने भोजन नहीं किया. नहीं किया और नहीं करूंगा उद्धव. कितनी बार मैंने माँ देवकी को कहा था कि माँ मेरी कसम कभी थाली में गोरस नहीं रखना जिंदगी में. आज मेरी माँ देवकी ने थाली में गोरस रख दिया उद्धव. तो क्या हुआ आपको नहीं पता उद्धव. जब मैं थाली में गोरस देखता हूं ना तो मेरी बचपन की उंगली पकड़ के चलाने वाली माँ गोकुल की जसोदा याद आती है उद्धव. एक सवाल पूछूं, मुझे यशोदा माँ की याद क्यों आती है? क्योंकि मेरी माँ भी रात दिन मेरी याद करती होगी. मग 3.5 वळीचं पत्र, थोडंसं वाढतंय अजून 1 मिनिट घेतो. 3.5 वळीचं पत्र देवाने लिहिलं स्वतः. सुनहु कान मोरी जसुमती मैया, आव हिगे दिन 4-5 मह, हम अलदर 2 भैया. प्रात उठे कबहु न करेहु कलह, कबहु न पय पियो मैया. जबते माता तुमते बिछड़े, को न कहेहु कन्हैया. हे पत्र उद्धवजी आणतात. त्याच्यात ते पत्र वाचलं. माँ कान खोल के सुनो. सुनहु कान मोरी जसुमती मैया. तू म्हणाली होती जन्मभर भाऊ भाऊ भांडू नका. तुझी शपथ घेऊन सांगतो बैराम दादा मी आजपर्यंत भांडलो नाही. प्रात उठे कबहू न करेहू कलह. मायबापाची काय इच्छा आहे? मी त्या दिवशी सांगितलं होतं, आपले मायबाप जास्त दिवस जगावे वाटत असेल सेवा करू नका, फक्त भाऊ भाऊ एकमेकावर प्रेम करा. तुमचं भावाभावाचं प्रेम पाहिलं तर मायबाप बिना औषधाचे 10 वर्ष जास्त जगतील. आणि भावाभावाची भांडणं पाहिली ना शाहीर, तर 6 महिन्यातच जगाचा निरोप घेतील. म्हणून यशोदेने जाताना बलराम कृष्णाला रथात बसल्यावर सांगितलं होतं, माझी शपथ आहे भाऊ भाऊ भांडू नका. ते पत्रात लिहिलं, प्रात उठे कबहू न करेहू कलह. आजपर्यंत भांडलो नाही आई. आणि तू म्हणाली होती या गरिबीन आईची आठवण दहीभात खाताना येऊ देत जा कृष्णा. तुझी शपथ घेऊन सांगतो आई, तुझ्या कृष्णानं आजपर्यंत दहीभात खाल्ला नाही. कबहू न पयो पियो मैया. असं वाटतं एकदा यावं, आईच्या गळ्याला बिलगावं. पण तुला असंही वाटेल की आता द्वारकेत त्याला काय कमी आहे, आता कशाला गोकुळात येतो म्हणतोय. काहीच कमी नाही आई. सूर्योदय झाल्यापासून सूर्य मावळेपर्यंत ह्या ललकाऱ्या माझ्या कानी येतात. राजाधिराज महाराज द्वारकाधीश कृष्णचंद्र भगवान पधारे हे रात्रंदिवस ऐकतो आई. पण उणीव त्या गोष्टीची आहे, तुला सोडून गेल्यापासून मला जवळ घेऊन पाठवून प्रेमानं हात फिरवून द्वारकेत कन्हैया म्हणणारं कोणी नाही आहे. जब थे माता तुम ते बिछडे, कोण कहेऊ कन्हैया. लक्षात ठेवा. मी का सांगतो, द्वारकाधीश म्हणण्यात जे आनंद नाही तो कन्हैया म्हणण्यात आनंद आहे. हे आपलं समाजातलं आहे. बस माऊलीचं आमच्यावर प्रेम आहे, आमचंही आहे, निस्वार्थी प्रेम आहे. काय बस एवढीच अपेक्षा आहे. खेळ मोडत चालले बरे का आपले बाबा महाराज गेले, मोठे मोठे साधू गेले. माऊली एकच सांगू देवाला, आम्हाला एकदा एकाच वेळेला हो, मागं पुढं नको, खेळ मोडू नको. बस तुमची गरज आहे. आता आमची गाडी उतारायला लागली बरं का माऊली, तुमची गरज आहे. आमचंही आयुष्य तुम्हाला देऊन जातोय मी. बस हा सुख सोहळा स्वर्गात नाही. मी थोडा भावना विवश झालो, जरा बाजूला गेलो.
वैकुंठात नाही, सत्य लोकात नाही. म्हणून स्वर्गीची अमर इच्छिता ते देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. एकदा मी सांगतो, सगळी विनंतीला मान देणारी मंडळी आहे, परिचयाची आहे. त्या दिवशी कीर्तन झालं होतं, त्या मालकाकडे आलतो तर शेजारी इथंच झालं कीर्तन. लगेच पुन्हा वडगावला येणं झालं. गजानन आगाव नाही पुढे आले, घाबरले असतील ते. म्हटलं 6ला का सांगितलं? मी हातावर 2 चपात्या चावल्या, घाई घाई 7 ते 9 मला दिलं होतं, 6ला का सांगितलं? मलाही कोणीतरी सांगितलं म्हणे. ते तिकडचे आहे, औंढा नागनाथकडचे. ठीक आहे, 15-20 मिनिट वाढवतोच मी. हो म्हणा नाही तर नाही म्हणा, आता काय माझ्या ताब्यात आहे. एकदा संप्रदायपूर्वक भजन करायच्या आधीच सांगतो मी. सर्वांनी हात वर करा. हे हात ज्यांचं अभिष्ट चिंतन आहे त्या माऊलीसाठी, ज्ञानोबारायाकडे, तुकोबारायाकडे, पांडुरंगाकडे ही प्रार्थना आहे की माऊलीला शेवटच्या श्वासापर्यंत आरोग्य संपन्न राहू द्या. कथेची सामुग्री देह अवसानावरी. एका तालात फोटो काढ, शूटिंग पुढे काढ. हे सगळे हात ते दुखायच्या आधी पलीकडचे, आणि सगळे झाल्यावर आमचे घे. शाहीर हात वर करा. एका तालात सांगू ना. विठोबा रखुमाई. एक थांबा. हा एक हात वर करा. हा एक ताकद लावा. हा सावकाश, घाई नाही करायची. एक हा एक हा. माऊलीसाठी विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. 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 थांबा, तोपर्यंत चाल म्हणा, दोन्ही कामं होते. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा. स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा. स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा. मृत्युलोकी व्हावा जन्म मृत्युलोकी व्हावा जन्म नारायण नाम होवो जीवन मुक्त. नारायण नाम होवो जीवन मुक्त. मृत्युलोकी व्हावा जन्म मृत्युलोकी व्हावा जन्म नारायण नामे होवु जीवन मुक्त. नारायण नामे होवु जीवन मुक्त. कीर्तनीयनंत गावो गीते. कीर्तने अनंत. कीर्तने अनंत गावो गीत. गावो गीत. गावो गीत. कीर्तने अनंत गावो गीत. गावो गीत
जीवन ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज साधू बाबा वाईकर महाराज मंगल स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म आमा नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाव गीती वैकुंठी जन सदा इच्छिता तीन कै येथे येती हरीचे दास. इथपर्यंत ठीक आहे. सत्य लोकातली अपेक्षा करतात, स्वर्गातली अपेक्षा करतात, वैकुंठातली अपेक्षा करतात विष्णू भक्ताची, हे पटतंय. पण दुसऱ्याच्या दुःखात दुःखी न होणारा असे 8 लोक आहे. चाणक्य नीतिकार म्हणतात, राजा वेश्या हेमस चाग्नी चौरो बालक याचकाहा परदुःखम न जानन्ति अष्टमुख रामकंटकाहा. हे 8 लोक दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होत नाही. त्याच्यात पहिला नंबर राजाचा आहे. राजा प्रजेच्या दुःखानं जर दुःखी झाला माऊली तर तो राजा नाही, ईश्वरानं राष्ट्राला दिलेली देणगी समजा, जो प्रजेच्या दुःखानं दुःखी होतो. राजा एखादाच राजा परदुःख न जानन्ति, नाहीतर काय करू ते होगे शक्कर खाते जाओ. आपला विषय नाही, पण सध्या काय आता आमचा कास्तकार रडतो देवाजवळ. म्हणायचं जगाचा पोशिंदा, बस एवढंच म्हणायचं, जगाचा पोशिंदा, जगाचा पोशिंदा. ज्याची स्मरण ठेवायला पाहिजे त्या नेमक्या त्या घटकाला आम्ही विसरतो. एखादी, मी कोणाची निंदा करीत नाही, पण नटी मरण पावली एखादी तर 2-2 महिने टीव्हीला दाखवल्या जातं. 2-2 महिने. खूपच नुकसान झालं का हो भारताचं. अरे मरतातच ना माणसं, पण 2-2 महिने. आणि आमचा जवान सीमेवर मरतो त्याची साधी बातमी पेपरला नाही, जो देशासाठी मेला. 2 वेळा दोघाला विसरू नका. माऊलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नाही लक्षात राहिलं तर या 2 गोष्टी लक्षात ठेवा. जेवताना दुपारी शेतकऱ्याला आठवा आणि झोपताना संध्याकाळी जवानाला आठवा. अरे किती विज्ञान पुढे गेलं तर चपात्या समजून 500ची नोट खाते का बटाट्याच्या भाजीसोबत? चपातीच पाहिजे. ते कोण निर्माण करतं? आमचा भोळा बाबडा कास्तकार. त्याला एवढी गरज आहे का माऊली? अरे 5 लोकाचा परिवार 10 क्विंटल गहू त्याला खूप झाले, मग 100 क्विंटल का पिकवतो? 90 क्विंटल जनतेसाठी आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून दुपारी जेवण करताना शेतकऱ्याचं स्मरण करा,
रात्री झोपी जाताना सीमेवरच्या जवानाचं स्मरण करा. त्याच्या खांद्यावर बंदूक आहे रात्रभर, म्हणून आमची झोप सुखाची आहे. त्यानं बंदूक ठेवली, झोप संपली ना. तुम्हाला चांगलं माहिती आहे, काशी की कला जाती थी, मथुरा में मस्जिद बनती थी, एक शिवाजी नहीं होता तो सबकी सुनता होती थी. विचार करा. 3 सजावत देश को सती संत और शूर, 3 लजावत देश को कपटी कायर क्रूर. काही नाही, कोणी दखल नाही घेत. अरे बाबा, मी त्या दिवशी उल्लेख केला, ऐकला असेल तुम्ही. आम्हाला खताची गोणी फोडून पाहण्याचा अधिकार नाही कास्तकाराला. काय आत आहे, विटाचा भुगा का रेती, मुकाट्यानं आणून टाका शेतात, पैसे मात्र पूर्ण द्या मोजून. आणि 1 नंबरचा गहू आमचा मार्केटला गेला की उभा चाकू घालतंय पोत्यात. 1 नंबरचा गहू आमचा तर चाकून पोतं फाडतंय. आणि विटाचा भुगा आहे का रेती आहे खताच्या पोत्यात, आम्हाला अधिकार नाही पोतं फाडण्याचा. श्रीमंत जास्तीत जास्त श्रीमंत कसा होईल, 500 कोटीची त्यांना माफी. आता सोयाबीन 4000वर आली आणि तेल 2200वर नेलं. खरं आहे का नाही? दिवाळी माहिती आहे तुम्हाला. तेल कशा रेतीचं होते का? तेल सोयाबीनचं होते. इकडे 4000वर आणली आणि ते 2200वर नेलं. म्हणजे जास्तीत जास्त मोठे श्रीमंत अजून कसे मोठे होतील याची काळजी घेतल्या जाते. म्हणून आमचा कास्तकार आता देवळात जाऊन रडतो देवाजवळ. रडून एवढंच म्हणतो, मैंने मौसम से ज्यादा हुकूमत को सहा है, किसान पानी में कम आंसुओं में ज्यादा बहा है. और मेरा सवाल है भगवान, मैं उगाता हूं कपास तो पूरी दुनिया कपड़े पहनती है, फिर मेरी लाश एक कफन के लिए क्यों तरसती है. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून मी सांगू, राजा पर दुःखम न जाणंती. आणि प्रजेच्या दुःखानं दुःखी होणारा राजा जर देशाला मिळाला, समजा ईश्वरानं दिलेली देणगी आहे ती. म्हणून असे 8 सांगितले चाणक्य नीतीनं. राजा, वेश्या, येम, अग्नी, चोर, बालक, याचक आणि ग्रामकंटक. परदुःखम न जाणंती. ग्रामकंटक म्हणजे गावामध्ये भांडणं लावणं हा ज्याचा खानदानी व्यवसाय. त्याच्या आज्यानं तेच केलं, बापानं तेच केलं, तो तेच करतो, पोरं तरबेज झाली भांडणं लावण्यात. हा ग्रामकंटक. असे 8 लोक, त्याच्यात येमाचा नंबर आहे. परदुःखम न जाणंती. असा निर्दयी असणारा येम, पण तो सुद्धा यमधर्म वाट पाहि निरंतर. यमधर्म वाट 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 पाहि निरंतर. पाहे निरंतर. यमधर्म वाट पाहे निरंतर. जोडनिया कर तिष्ठ तसे, 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 जोडनिया कर तिष्ठ तसे. नारायण नामे नामे हो जीवन नारायण नामे नामे नारायण नामे जीवन मुक्त. नारायण नामे हो जीवन नारायण नामे हो जीवन मुक्त. वा वा, मजा आहे. माऊली, कोणीच कसर ठेवायला तयार नाही आज. एवढा निर्दयी असणारा यमराज पण हात जोडून उभा आहे. यमधर्म वाट पाहे निरंतर, जोडून या कर तिष्ठ तसे. हाही प्रश्न आहे, यमधर्म वाट पाहतो काय अपेक्षेनं. हे पहा,
मोरारी बापूंना एकदा प्रश्न विचारला एकाने. पूजनी आता थोर संत मोरारी बापू, रामायण म्हटलं की मोरारी बापू, शीतल संत, कधी बाबाला क्रोध नाही. त्यांना पहिल्यांदा चिठ्ठ्या येतात, ते श्रोत्यांचे प्रश्न असतात, ते चिठ्ठ्या असतात स्टेजवर. मग आले म्हणजे पहिल्यांदा चिठ्ठ्या वाचायच्या, त्याची समर्पक उत्तरं द्यायची, मग रामायण सुरू करायचं. मोरारी बापूची पद्धत आहे. एकदा चिठ्ठी आली, हे नीट ऐका, सगळ्या